मैदान आता रिकामं कर तानाशाह्या दडलेला आहे. कुठल्या पद्धतीचा एक तर ही संबंध तरुण पिढी आहे ती उद्ध्वस्त होईल अशी भीती वाटते. त्या नीट परीक्षेमध्ये 22 लाख मुलं बिली त्याची कुटुंब सगळी त्यांना परिणाम भोगावे लागले. 2,79,000 मुलं पुन्हा परीक्षा जेव्हा घेतली ते बसलीच नाही परीक्षेला. त्यांचं इतकं नैतिक धैर्य खाली गेलं. आता अशा वेळेला त्या परीक्षेचा निकाल आता लागलाय त्याच्यात पण गडबड घोटाळा आहे. काय मागणी केली तो मंत्र्यानं राजीनामा द्यावा. काय मोठीशी गोष्ट होती. नसेल राजीनामा द्या, संवाद तर साधा. संवाद साधत नाहीत हे निर्लज्ज लोक. त्या खुर्चीला चिटकून बसतात. लालबहादूर शास्त्रींची आठवण येते हो. एक माणूस फक्त एक व्यक्ती एक नागरिक रेल्वेच्या अपघातात मेला. त्यांनी राजीनामा दिला. तो दिल्यानंतर पंडित नेहरू तत्कालीन पंतप्रधान त्यांनी सांगितलं नाही मी राजीनामा घेणार नाही. लालबहादूर शास्त्री म्हणाले मला काम नाही करायचं या पदा मी नाही करू शकत. मला हे खूप लागलेलं आहे. माझा राजीनामा घ्या. आहे असं काही उदाहरण? इतक्या रेल्वेच्या अपघातात मेल्यानंतर रील करत असतात. ही असली माणसं आपल्या समोर आहेत आणि ते अंधभक्त टाळ्या वाजवत असतात. असं म्हणजे असा प्रचंड येऊन बघा आता काय हाल आहेत ते. ह्या तरुण मुलांना आज आज ते मोर्चा काढल्यावर तर माहिती होतं ना. काल काय नाही बोललात तुम्ही? वांगचुना अटक जेलमध्ये काढताय तुम्ही. पडदे लावून वांगचुना घेऊन गेलात त्याविषयी तिथे जाऊन कोणतरी एक मंत्री बोलला असं लोकांचं समाधान झालं असताना. सकाळी ज्यावेळी 9 वाजता ते बाहेर निघणार होते त्यांनी वेळ दिलेली होती 9ची. त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून मेसेज दिला गेला की सरकार आता चर्चेसाठी तयार आहे. जे.पी. नड्डा चर्चा करतात आंदोलकांशी आता. अरे पण आता म्हणजे तो मोर्चा ते बॅरिकेड उडवली गेली ते बाहेर पडले. तुम्ही त्यांना दांड्याने मारलं. तुम्ही अश्रुधूर सोडला. तुम्ही पाण्या वॉटर कॅनन म्हणतात ते सोडल्या. आता बघा इथे माझ्या चौकात आहेत बंगले आवाज येतोय बघा. इथपर्यंत पोहोचलेत ते. हा पार्लमेंटचा दुसरा दरवाजा आहे आणि आता तुम्ही पार्लमेंटचे दरवाजे बंद केलेले आहेत. माझं म्हणणं दरवाजे पार्लमेंटचे नका करू बंद. तुमचे हृदयाचे ते पडलेत ना बंद ते उघडा. आणि ते सरांच्या वाईफवर गीतांजली वांगचुकवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला. एका मेल पोलीस ऑफिसरने त्यांचे केस पकडून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला आणि टेम्पोच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. आम्ही जेव्हा पोलिसांना थांबवलं आणि म्हटलं तुम्ही कसं काय असं सोनम सरांच्या वाईफ सोबत वागू शकता तर ते म्हणतात तुमच्या सगळ्यांचीच मस्ती काढतो. आता बघा तुम्ही. तो ही एकीकडे चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे तुमच्यावरती एक कारवाई आमच्यावर कारवाई काय करताय मला तेच कळत नाही. आम्ही इथे शांतपणे बसलेलो आणि आम्ही पोलिसांना सारखी विनंती करतोय की जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबू. आणि तरी पोलीसवाले ऐकत नाहीये. पोलीसवाले खूप मुलांचे डोकं फोडलेले. मुलींवर 15 मुलींवर मेल पोलीस ऑफिसरनी लाठीचार्ज केलेला आहे. आता तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका आता तुमची काय असणार? आम्ही इथं शांतपणे बसून राहणार आहे. हे आंदोलन